भारतातल्या महागड्या इलेक्ट्रिक कार, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फोनच्या वाढत्या किमती या सगळ्याला कारणीभूत आहे ते म्हणजे सेमीकंडक्टर्स चिप। भारत आपल्याला लागणाऱ्या 95% सेमीकंडक्टर्स चिपसाठी चीन आणि तैवान सारख्या देशांवर अवलंबून आहे आणि यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊन किमती अचानक वाढतात। याशिवाय आयातीचा खर्चही सोसावा लागतो। पण पंतप्रधान मोदींचा नुकताच जो सिंगापूर दौरा झाला त्यात सेमीकंडक्टर्स बाबतचा महत्त्वाचा करार तर करण्यात आलाच, पण मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याआधीच अमेरिकेने एक मोठा करार भारतासोबत केला आहे। मोदी 21 तारखेपासून क्वाड देशांच्या बैठकीसाठी अमेरिकेला जाणं अपेक्षित आहे। अमेरिका आणि भारत मिळून सेमीकंडक्टर्सची निर्मिती करणार आहेत। सेमीकंडक्टर्स निर्मितीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, पोषक वातावरण, तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ ही एक स्वतंत्र इकोसिस्टम उभारण्यासाठी अमेरिकेने भारतासोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे भारताचं चीनवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल। या विषयातली सविस्तर माहिती पाहायचीच आहे, पण या विषयासंबंधी तुमचं जनरल नॉलेज तपासणारा एक प्रश्न। सेमीकंडक्टर उत्पादनात कोणत्या देशाचा अव्वल क्रमांक लागतो? यात तुमच्या समोर 4 पर्याय आहेत: चीन, तैवान, अमेरिका आणि जपान। व्हिडिओ थांबवून कमेंटमध्ये अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नाचं अचूक उत्तर मी तुम्हाला देईलच। पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, मटाचं इंटरनॅशनल चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राइब जरूर करा। सेमीकंडक्टर एक अशी चिप जी प्युअर सिलिकॉन, जर्मेनियम किंवा गॅलियम आर्सेनाइड सारख्या कंपाऊंड पासून बनवली जाते। भारताचं भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे, पण आपल्याला या चिप चीन आणि तैवान यांसारख्या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करावे लागतात। तैवान सारखा छोटासा देश जगाची 50% गरज पूर्ण करतो हे अविश्वसनीय आहे। चीनपेक्षाही जास्त निर्मिती ही तैवान सारख्या छोट्याशा देशामध्ये होते। भारताने या अत्यंत आवश्यक असलेल्या मार्केटमध्ये 2021ला काही पुढाकार घेऊन पाऊल तर टाकलं, पण सेमीकंडक्टर निर्मितीसाठी पोषक वातावरण होईपर्यंत काही वर्षे जातील आणि तोपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांच्या न परवडणाऱ्या किमती, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी दुसऱ्या देशावर अवलंबित्व या समस्या कायम राहणार आहेत। सेमीकंडक्टरची जगातली परिस्थिती काय आहे आणि भारतात स्थान काय आहे ते एकदा पाहू, मग पुढे अमेरिका कशी मदत करणार आहे आणि भारतात सध्या यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत तेही पाहू। सेमीकंडक्टर्स निर्मितीमध्ये अनुक्रमे तैवान, दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका आणि चीन यांचा 1 ते 5 असा क्रमांक लागतो। चीन हे जगाचं निर्मिती हब आहे, त्याला मॅन्युफॅक्चरिंग हब असं म्हटलं जातं। त्यामुळे चीनने पूर्ण ताकदीने सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केलेत। चीनने सध्या सेमीकंडक्टर्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू केली आहे। भारताकडून 2022-23 या वर्षात चीनमधून 30,960 कोटींचे सेमीकंडक्टर्स आयात करण्यात आले। 2020-21 या वर्षात जगभरातून एकूण 67,497 कोटींचे सेमीकंडक्टर्स भारताने आयात केले। 2021-22 मध्ये ही आयात वाढून 1,29,703 कोटींवर पोहोचली। चीनकडून 2030 पर्यंत जगाच्या गरजेपैकी एकूण 25% सेमीकंडक्टर्स निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। इस्रायल, नेदरलँड, मलेशिया, ब्रिटन आणि जर्मनी या देशांमध्ये सेमीकंडक्टर्सची निर्मिती होते। या यादीत या देशांना छोटे प्लेयर्स आपण म्हणू शकतो। तुम्हाला प्रश्न पडला असेल, सेमीकंडक्टर एवढंच महत्त्वाचं आहे तर भारत निर्मितीमध्ये एवढा मागे काय? तर भारतापुढे काही अडचणी आहेत। सेमीकंडक्टर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जो आहे तो विविध देशांमधून येतो। यासाठी एक भक्कम पुरवठा साखळी असणं गरजेचं आहे। उदाहरणच घ्यायचं झालं तर चिप बनवण्यासाठी लागणारं सिलिकॉन आणि जर्मेनियम हे युक्रेन आणि रशिया या देशातून येतं, तर काही वस्तू आपल्याला चीन आणि अमेरिकेमधून आणाव्या लागतात। म्हणजेच ही निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे एकमेकांवर अवलंबून आहे। भारताचं सेमीकंडक्टर मार्केट सध्या 2300 कोटींचं आहे आणि हे 2028 पर्यंत 8,000 कोटींवर पोहोचू शकतं, असा इन्व्हेस्ट इंडियाचा अहवाल सांगतो। सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन म्हणजेच फॅब प्लांटसाठी किमान 300 ते 700 कोटींच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे। त्यामुळे खाजगी गुंतवणूकदार फारसे उत्सुक दिसत नाहीत। केंद्र सरकारकडून 76,000 कोटींचे इन्सेंटिव्ह जाहीर करण्यात आलेत, पण ही रक्कम पुरेशी नसल्याचं इंडस्ट्री तज्ज्ञांचं मत आहे। भारतीय कंपन्यांना जगातील तैवान, जपान, दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका या देशांसोबत स्पर्धा करावी लागेल। या वरच्या देशांमध्ये असलेलं अद्ययावत तंत्रज्ञान भारतात अजून उपलब्ध नाही। सेमीकंडक्टर्स डिझाईन आणि सर्व्हिसमध्ये भारताचं अस्तित्व शून्य आहे। इतर देशांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे। सेमीकंडक्टर्स निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, साहित्य, टेस्टिंग सुविधा, कुशल मनुष्यबळ यांचा भारतात अभाव आहे। अद्ययावत तंत्रज्ञान, मार्केटची गरज, जागतिक स्पर्धा यासाठी संशोधन आणि विकासावर म्हणजेच R&D वर जास्तीचा खर्च अपेक्षित आहे।
भारतात अभियांत्रिकी कौशल्य पुरेशा प्रमाणात आहे, पण सेमीकंडक्टर्स निर्मितीमध्ये अजून स्मार्ट टॅलेंटची गरज आहे। भारतीय सेमीकंडक्टर मिशनला शैक्षणिक संस्थांसोबत हातमिळवणी करून पुढे जाण्याची गरज आहे, तरच भविष्यात आवश्यक ते टॅलेंट तयार होईल। भारताने इंडियन सेमीकंडक्टर मिशनची सुरुवात केली आहे आणि आपली गरज भागवण्यासाठी आता तयारीही सुरू केली आहे। अमेरिकेने भारताला सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये लागणारी मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे। चीनचा या क्षेत्रातील वाढता प्रभाव अमेरिकेसाठी चिंताजनक आहे, त्यासाठी भारताला बळ देण्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे। अमेरिका आणि चीनच्या स्पर्धेचा फायदा भारताला होऊ शकतो। भारताचं चीनवर बहुतांश अवलंबित्व आहे, हे कमी करण्यासाठी अमेरिका स्वतः मदत करणार आहे। भारतात सेमीकंडक्टर निर्मिती वाढल्यास जगासाठी गो टू डेस्टिनेशन होण्याची संधी आहे। तैवान, चीन यांच्या तुलनेत भारताच्या धोरणांमध्ये स्थैर्य अधिक आहे। गुजरातच्या सानंदमधील प्लांटची दिवसाला 60 लाख चिप निर्मितीची क्षमता आहे। या प्लांटमधील चिप इलेक्ट्रिक वाहने, फोन अशा विविध उद्योगांच्या गरजा भागवतील। आसाममध्ये प्लांटची घोषणा झाली आहे। 2025 पर्यंत पहिल्या चिपची निर्मिती अपेक्षित आहे। बंगळुरूमध्ये सॅमसंगने R&D म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाची स्थापना केली आहे। देशात विविध खाजगी कंपन्यांकडून सेमीकंडक्टर उत्पादनासाठी पुढाकार घेण्यात येतोय। भारताला अमेरिकेची साथ मिळाल्यास अर्थातच यात सर्वाधिक नुकसान होईल ते चीनचं, कारण चीनमधून सेमीकंडक्टर आयात करण्याची सध्या भारताला गरज आहे आणि जर या आयातीमध्ये खंड पडला तर देशातील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती असो किंवा नियमित वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असो याच्या निर्मितीलाही फटका बसतो। चीनसोबत अधूनमधून वाढणारा तणाव पाहता चीनवर अवलंबून राहणं भारताला कधीही परवडणार नाही। त्यामुळे अमेरिकेकडून ही जी भागीदारी करण्यात आली आहे ती एक गेम चेंजर सिद्ध होऊ शकतं। आता वळूया आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे। व्हिडिओत तुम्हाला कोणत्या देशाचा सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये कितवा क्रमांक लागतो ते समजलंच असेल, पण यात आपला भारत कुठेही दिसत नाही। भारताने या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अजून काय करायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर पुढे शेअर जरूर करा। तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, कारण यात सेमीकंडक्टर क्षेत्राविषयी जग आणि भारतातील सर्व अँगल कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। मटाचा आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा।